नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आता मी गौळदेवाच्या ठिकाणी चाललो आहे साफसफाई करायला। उद्या मित्रांनो देवदिवाळी आहे आणि आमचा गौळदेव देखील असतो तिथे। मित्रांनो, आता मी साफसफाई करायला चाललो आहे। सर्वजण गेले असतील, आता मी मागून चाललो आहे। चला तर मग डायरेक्ट तिथेच भेटूया। पोचलो आता गौळदेवाच्या ठिकाणी, आलेत थोडे जण, अजून काही जण यायची बाकी आहेत। साफसफाईला सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणे गौळदेवाच्या अगोदरच्या दिवशी साफसफाई केली जाते। सर्वजण मिळून करतो आम्ही, वाडीतील सर्वजण। या साईडला म्हणे वाघ ज्या वाटेने पळवला जाणार आहे त्या वाटेची साफसफाई करतोय। दरवर्षी वाघ पळवला जातो। या साईडला मागे गौळदेव आहे। साफसफाई झाली आता आणि आता शेणाचा काला देत आहेत। दरवर्षीप्रमाणे उद्या गौळदेवाची पूजा अर्चा होणार आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज देवदिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसेच मित्रांनो, आज आमचा गौळदेव देखील आहे तिथेच आता मी चाललो आहे। त्यानंतर मग तिथे जेवण वगैरे करून मग घरी येणार आहे आणि देवदिवाळीला आम्ही दिवे काढतो आणि विडे देखील काढतो। तो संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग चाललो आहे गौळदेवाच्या ठिकाणी। जाता जाता जेवणासाठी पाणी भरून घेतोय। गौळदेवाच्या ठिकाणी आज महाप्रसाद आहे वाडीतल्या लोकांसाठी। गौळदेवाच्या ठिकाणी जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली। चुलीवर भात ठेवलाय करायला, आले सर्व मंडळी। इकडे सचिनदा रांगोळी काढतोय। या साईडला पूजेची तयारी चालू आहे। इकडे लहान पोरं फटाकडे वाजवत आहेत, दिवाळीचा आनंद घेत आहेत। तोपर्यंत इकडे भात देखील शिजवून झालाय। तसेच आता डाळीला फोडणी देतोय। इकडे देवपूजेला देखील सुरुवात झाली। देवपूजा झाली की गाराणी केली जाते, त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला जाईल आणि नैवेद्य दाखवला की वाघ पळविला जातो आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे वाघ पळविला जाईल। त्यानंतर मग वाडीतील सर्व मंडळी इथे जेवतील।
आता थोड्याच वेळात घराण्याला सुरुवात होईल. वाडीतील सर्व मंडळी आलेत. घराणी करून झालेत. आता देवाचा आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला जाईल. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर वाघ पळविला जाईल. वाघ पळविला आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम देखील सुरू झालाय. सर्वजण बसले एका लाईन मध्ये. गवळदेवाच्या ठिकाणी जेवलो आणि आलो आमच्या मोठ्या घरात म्हणजे देवघरात. इथे आम्ही दरवर्षी विडे काढतो देवदिवाळीच्या दिवशी, तसेच दिवे देखील काढतो. नेहमीप्रमाणे दिवे वगैरे काढून घेतलेत आणि या दिव्यांची आम्ही विड्यांना आणि देवाला ओवाळणी करतो. हे अशा प्रकारे पेटवून घेतो दिवे आणि त्यानंतर मग ओवाळणी केली जाते या दिव्यांची. तसेच मित्रांनो, आमच्या जुन्या घरात देखील अशा प्रकारे विडे आणि दिवे काढले जातात आणि त्यांची ओवाळणी केली जाते. तसेच दिवेवाले देखील आमच्या घरी येतात दरवर्षी. ते देखील आजच आले. व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.